नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी या भावावर सध्याच्या कंडिशनला 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा। हो मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता या भावावर 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा। पण असा कोणता तो बाजारभाव की ज्या भावावर सोयाबीनची विक्री आपण सर्वांनी केल्याने आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा। हा जो तुमच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर याच महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावाच। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर सुद्धा करा। आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब हे केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला आपल्या सर्वांसाठी मान्य केल्यानंतर अत्यंत फायद्याचा ठरू शकतो। मग सल्ला कोणता? तर सल्ला एवढाच की आता आपण सर्वांनी या भावावर 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा। पण असा कोणता तो बाजारभाव की ज्या भावावर सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा? चला तर मग हा बाजारभाव कोणता हे सगळं समजून घेऊयात, ज्यामुळे आपल्यासारख्या कास्तकार बांधवाचा काही ना काहीतरी होऊ शकेल या ठिकाणी फायदा। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दिसत आहे, तर ही बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला 5,000च्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे। काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव 5,050, 5,100 इथपर्यंत सुद्धा पोहोचलाय। जर भविष्याचा या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला तर 15 जानेवारीला मध्य प्रदेशची भावांतर योजना समाप्त होण्याची दाट शक्यता व इतिहास बघितला तर या शक्यतेमुळे 300 रुपयांपर्यंत तेजी येण्याची दाट शक्यता ही निर्माण झाली आहे। त्यानंतर देशातील सोयाबीनच्या उत्पादनातील प्रचंड घट व याच्यामुळे 15 जानेवारी नंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात भयंकर गॅप निर्माण होण्याची शक्यता व त्याचबरोबर अमेरिकेमध्ये डिलिव्हरी ही स्पीडनं होत असल्यामुळं व फंड अलॉटमेंट झाल्यामुळं 15 जानेवारी नंतर सीबॉटवरती सोयाबीन वाढण्याची दाट शक्यता। या सर्व कारणांमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 31 जानेवारीपर्यंत 5,500च्या आसपास पोहोचताना दिसू शकतो। मग सोयाबीनचा बाजारभाव हा 31 जानेवारीच्या आसपास 5,500च्या जवळपास पोहोचला तर हाच तो बाजारभाव की ज्या भावावर आपल्याला सोयाबीनची विक्री 100% करायलाच पाहिजे। इथं प्रश्न उद्भवतो की मग सगळं सोयाबीन विकायचं
का थोडं सोयाबीन विकायचं? तर लक्षात घ्या, तेजीचा ट्रेंड कायम राहणार असल्यामुळे घाई न करता एकदा सगळं सोयाबीन न विकता जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर कुठेतरी आपला खूप खूप फायदा हा अटळ आहे. याचा अर्थ काय की बघा, जर आपल्याकडे 50 सोयाबीनच्या पिशव्या असतील तर आपण काय करू शकतात की 5,500च्या दरावर 25 पिशव्या विकू शकतात आणि त्यानंतर 25 पिशव्या ह्या येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवू शकतात. असं केल्यानं काय होईल की भविष्यात भाव वाढला तर तुम्हाला वाटेल की बाबा मी सर्व सोयाबीन नाही विकलं, बरं झालं, आता या ठिकाणी 25 पिशव्या शिल्लक आहेत ज्यामुळं मला या ठिकाणी फायदा होऊ शकेल. जर समजा 5,500च्या भावावर तुम्ही सोयाबीन विकलं, 25च पिशव्या विकल्या, तिथून भाव वाढलाच नाही, तो कमी झाला, तर तेव्हा काय वाटेल, बरं झालं मी जास्त लोभ बाळगला नाही आणि 25 पिशव्या 5,500च्या दरावर विकल्या, नाही तर माझं किती नुकसान होत होतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 3 टप्पे ठरवा, 2 टप्पे ठरवा, 4 टप्पे ठरवा, तुमच्या मनाला वाटते तसे टप्पे ठरवा आणि रेटसुद्धा ठरवा. पण 5,500चा भाव हा योग्य आहे की जो लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे, तिथं मात्र थांबायचं नाही. तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर तुमचा फायदा अटळ, एवढंच मी या ठिकाणी गॅरंटीनं सांगू शकतो. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला सुद्धा शेअर करा. आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.